पुढची बातमी पाहत महानगरपालिकेच्या निवडणुकींचं आता बिगुल वाजलंय आणि असं असलं तरी सुद्धा निवडणुकांची घोषणा झाली आहे। धुळे महानगरपालिकेच्या 19 प्रभागांमधून 74 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे। महापालिका निवडणुकीमध्ये महायुतीमध्येच आता काही ठिकाणी सामना होण्याची सुद्धा शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। कालच राज्य निवडणूक आयोगाने या ठिकाणी महानगरपालिकेच्या या ठिकाणी घोषणा केली आणि त्यातच धुळे महानगरपालिकेचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। एकंदरीत पाहिलं गेलं तर गेल्या पंचवार्षिक मध्ये भाजपाची या ठिकाणी एकाची सत्ता होती। 19 प्रभागातून 74 सदस्य या ठिकाणी हे निवडून येणार आहेत। एकंदरीत पाहिलं गेलं तर महायुतीतच या ठिकाणी खरी लढत ही आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण 74 नगरसेवकांपैकी 50 नगरसेवक या ठिकाणी भाजपाचे होते, तर यावेळेस देखील भाजपाने या ठिकाणी 55 नगरसेवकांचा दावा केला असला तरी शिवसेना आणि राष्ट्रवादीने देखील आपल्याला महायुतीत समावेश केला नाही, तर स्वतंत्र लढण्याचे देखील या ठिकाणी त्यांनी आव्हान या ठिकाणी हे प्रमुख पक्षांना या ठिकाणी केलेले। म्हणून वरती जरी महायुतीची घोषणा या ठिकाणी केलेली असते की महायुती म्हणूनच आपण लढणार आहे, मात्र धुळे महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून आता निवडणूक लढली जाईल की नाही हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तुषार परदेशी, महाराष्ट्र न्यूज।